हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण सगळ्यांचे क्वेश्चन अँड आन्सर्स जे मी इंस्टाग्रामवरती माझ्या विचारलेले तर त्याचे आन्सर्स आपण देणार आहोत. मी एक इंटेरियर डिझायनर आहे. माझं फेलिस द डिझाइन स्टुडिओ म्हणून इंस्टाग्रामवरती एक चॅनल आहे. त्यावरती मी काही क्वेश्चन्स विचारलेले तर त्याचे एक एक करून आपण आन्सर्स देऊयात. काही क्वेश्चन्स मी शॉर्टलिस्ट केले. तर पहिला क्वेश्चन असा आहे की आय वॉन्ट टू स्टार्ट अ जॉब और अ इंटर्नशिप इन आवर फील्ड. I am an interior designing student in B.Desk third year as a fresher. Can I start it? Yes. इंटर्नशिप तू नक्की करू शकतेस कारण तू थर्ड इयर आहेस, म्हणजे तुझं कॉलेज आता संपत आलं आहे आणि तू फ्रेशर आहे. जॉब किती चांगला मिळेल माहिती नाही, पण इंटर्नशिप तुला नक्की मिळेल. चांगला जॉब हवा असेल तर साधारण 6 months to 1 yearचा एक्सपिरियन्स लागतो, मग चांगला जॉब मिळेल ज्याची सॅलरी पण गुड इनफ असते. सेकंड प्रश्न असा होता की डू यू ओन अ फर्म? व्हॉट इज द मीनिंग ऑफ फेलीज? Yes, I own a firm. I have a firm of 3D visualization designing आणि आम्ही पूर्ण डिझाईन डॉकेट म्हणजे त्याच्यामध्ये 2D, 3D प्रेझेंटेशन जेवढे काही मटेरियल एका इंटेरियर डिझायनरला साईट एक्झिक्यूट करण्यासाठी लागतं ते सगळं ड्रॉइंग्स आणि मटेरियल आपण प्रोव्हाइड करतो. त्याच्याच सोबत मी इंटेरियर डिझायनिंग आणि स्टायलिंग एक्झिक्युशन प्रोजेक्ट्स पण करते. आणि व्हॉट इज द मीनिंग ऑफ फेलीज? फेलीज मीन्स हॅपीनेस, सर्विंग हॅपीनेस टू माय क्लायंट्स, टू माय स्टुडंट्स. आय लव्ह मेकिंग my clients and students happy. So that is the meaning of Feliz. I want to join your classes. What's the procedure? तर क्लासेस हे 3D मॉडेलिंग म्हणजे तुम्हाला जर इंटेरियरचं 3D मॉडेलिंग शिकायचं असेल आणि रेंडरिंग म्हणजे लाईट इफेक्ट्स, मटेरियल इफेक्ट्स, वॉक थ्रूज, पॅनोरामाज किंवा ओव्हरऑल रेंडरिंगचे सेटिंग्स, ह्या सगळ्या गोष्टी, कॅमेरा अँगल, हे सगळं शिकायचं असेल आणि मॉडेलिंगच्या क्लासेसमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या टाइप्स ऑफ फ्लोरिंग, फॉल सिलिंग, फर्निचर मेकिंग, पॅनलिंग आणि लास्टला फ्री ऑनलाईन कन्सल्टेशन असतं की तुम्हाला जर करिअरमध्ये किंवा ह्या स्किल्स वापरून जर पैसे कमवायचे असतील, ऑनलाईन पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही कसे पैसे कमवू शकता. त्याच्याच सोबत तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाताना काही अडचणी येत असतील तर ते माझ्या एक्सपिरियन्स मधनं जर मी सॉल्व्ह करू शकले तर मी प्रयत्न करते. इफ वी गेट अ रेसिडेन्शियल फ्लॅट प्रोजेक्ट देन व्हॉट विल बी द स्टेप्स फॉर फुल होम इंटेरियर? तर जेव्हा रेसिडेन्शियल फ्लॅट्स आपण करतो तर सगळ्यात पहिले ऑनबोर्डिंग प्रोसेस असते ज्याच्यामध्ये क्लायंटचे रिक्वायरमेंट्स एक्झॅक्टली काय आहेत हे आपण बघतो. त्याचं बजेट काय आहे, त्याचा किती BHKचा फ्लॅट आहे, त्याचं लोकेशन काय आहे आणि जे कोणी लोक तिथे राहणार आहेत त्यांचे सगळ्यांचे रिक्वायरमेंट्स की त्यांच्या रूमला किंवा त्यांच्या घरासाठी त्यांचे काय रिक्वायरमेंट्स असतील ते. त्यानंतर डिझायनिंग प्रोसेस चालू होते. डिझायनिंग प्रोसेसमध्ये पहिलं असतं साईट व्हिजिट अँड मेजरमेंट्स. साईट व्हिजिट्स आणि साईट व्हिजिटमध्ये क्लायंटशी 1 to 1 बोलणं होतं आणि मेजरमेंट्स आपण घेतो साईटचे, कारण बिल्डर्स प्लॅनमध्ये इतके अॅक्युरेट मेजरमेंट्स नसतात जे आपल्याला इंटेरियर डिझायनिंग करायला लागतात. त्यामुळे बीम, कॉलम, वॉल्स सगळ्याचे मेजरमेंट्स आपण व्यवस्थित घेतो. ही डिझायनिंग प्रोसेस म्हणजे आता प्रत्येकाची प्रोसेस वेगळी असते, पण मी जी प्रोसेस फॉलो करते ती मी तुमच्याशी शेअर करते. तर व्हिज्युअलायझेशन, 3D व्हिज्युअलायझेशन किंवा कॉन्सेप्ट प्लॅनिंग, डिझायनिंग ह्या सगळ्या गोष्टी होऊन एक ड्रॉइंग डॉकेटही तयार होतं. वन्स द ड्रॉइंग डॉकेट इज ऑल्सो रेडी म्हणजे 2D 3D ड्रॉइंग्स, त्याच्यानंतर कॉन्सेप्ट प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर वन्स एकदा क्लायंटनी ती 3D फ्रीज केलं की हा मला ह्या 3D नुसारच माझं घर हवंय, त्याच्यानंतर मग आम्ही एक्झिक्युशन प्रोसेस चालू करतो. त्याच्यानंतर ऍक्च्युअल एक्झिक्युशन प्रोसेस चालू होते. एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये पहिलं असतं ते म्हणजे फॉल सिलिंग, त्याच्यानंतर त्याच्याच सोबत इलेक्ट्रिकल, फॉल सिलिंग फिनिशिंग, फर्निचर मेकिंग, त्याच्यानंतर डेकॉर, स्टायलिंग, ह्या सगळ्या गोष्टी, फोटोशूट, हँडओव्हर, अशी पूर्ण ती प्रोसेस असते. तुम्हाला जर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम असेल किंवा काही डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की कमेंट करून मला विचारू शकता. ओ गॉड, सगळ्यात जास्त विचारलेला प्रश्न म्हणजे हाऊ टू गेट न्यू क्लायंट्स. नवीन क्लायंट्स आम्ही कसे आणायचे? तर सगळ्यात जास्त आपल्या फील्डमध्ये लागणारी गोष्ट ती म्हणजे नेटवर्किंग.
तुमचं नेटवर्किंग जेवढं स्ट्रॉंग असेल तेवढं तुमचं क्लायंट बेस स्ट्रॉंग असतो. तर नेटवर्किंग कसं करायचं, किंवा ज्यांच्याकडे अजिबातच क्लायंट्स नाही आहेत किंवा ज्यांच्याकडे काहीच कनेक्शन्स नाही आहेत, तर रिलेटिव्स, फ्रेंड सर्कल किंवा सोशल व्हायला तुम्ही सुरू करा. त्याच्यामध्ये रिलेटिव्स जे असतील किंवा आपले व्हॉट्सअप ग्रुप, फ्रेंड्सचे ग्रुप, ॲल्युमिनाय ग्रुप असतात कॉलेजचे फ्रेंड्सचे ग्रुप्स असतात किंवा कुठलेही बिझनेस ग्रुप्स, ह्या सगळ्यामधनं कुठून ना कुठून तरी तुम्हाला क्लायंट मिळूच शकेल. पण तुम्हाला क्लायंट्स मिळवायचे कसे हे डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आपण एक सेपरेट व्हिडिओ त्याच्यावरती करूया, ज्याच्यामध्ये न्यू क्लायंट्स कसे कसे मिळवायचे ह्याचे काही मी ऑप्शन्स देईल. हाऊ टू चार्ज फॉर अ 3D व्हिज्युअलायझेशन. 3D व्हिज्युअलायझेशनसाठी कसं चार्ज करायचं, तर सगळ्यात पहिलं प्रोजेक्ट टाईप बघायचा की तो कुठला टाईप आहे, रेसिडेन्शियल आहे, कमर्शियल आहे की कुठलं कॅफे आहे, कुठला मोठा प्रोजेक्ट आहे, क्लिनिक आहे, कुठल्या टाईपचं प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर त्याचा स्क्वेअर फीट एरिया किती आहे, टोटल स्क्वेअर फीट एरिया. क्लायंटला काय एक्सपेक्टेशन्स आहेत, म्हणजे फक्त बेसिक स्केचअप मॉडेल हवंय, रेंडरिंग पण हवंय, स्केचअप प्लस रेंडरिंग हवं आहे, तर रेंडरमध्ये पण रेंडर इमेजेस हवे आहेत, वॉकथ्रूज हवे आहेत का काही पॅनोरामाज हवे आहेत. ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर किती चेंजेस होऊ शकतात किंवा स्टाईल काय आहे डिझायनिंगची. लेट्स से की मॉडर्न स्टाईल असेल किंवा मिनिमलिस्ट असेल तर डिझायनिंगचे एलिमेंट्स कमी असतात, पण जर ट्रेडिशनल डिझाईन्स असतील तर डिझायनिंगचे एलिमेंट्स खूप जास्त असतात. तर त्याच्यामध्ये इंट्रिकेट डिझाईन्स असतात, आपले एफर्ट्स जास्त असतात. जिथे एफर्ट्स जास्त, जिथे टाइम जास्त लागणार आहे, जिथे स्क्वेअर फीट एरिया जास्त आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही प्रोजेक्टची फीस पिच करू शकता. नेक्स्ट प्रश्न आहे स्टँडर्ड पेमेंट फी स्ट्रक्चर फॉर अन इंटेरियर डिझायनर फॉर स्टार्टिंग प्रोजेक्ट. युजली जेव्हा डिझायनिंग प्रोजेक्ट्स असतात तेव्हा लोक 8 to 10% चार्ज करतात, पण डिपेंडिंग अपॉन युअर एक्सपिरियन्स तुम्ही 15% पर्यंत पण जाऊ शकता. हे डिझायनर्सचे फीज असतात. पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट मधनं तितके पर्सेंट डिझायनरला जातात. हाऊ टू मेक अ पोर्टफोलिओ टू गेट अ हाय पेइंग जॉब. पोर्टफोलिओ इतका चांगला बनवा की तो आय कॅची असला पाहिजे. पोर्टफोलिओ बद्दल बोलायला खूप गोष्टी आहेत, कारण मी वेगळ्या पोर्टफोलिओज, वेगळ्या टाईप्सचे पोर्टफोलिओज असतात आता इंटेरियर डिझायनिंग फील्डमध्ये. कारण प्रत्येकाला क्रिएटिव्ह आउटपुट हवा असतो किंवा समोरच्यामध्ये किती क्रिएटिव्हिटी आहे, समोरच्यामध्ये कसे स्किल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या पोर्टफोलिओमध्ये दिसत असतात. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. पोर्टफोलिओ मेकिंग वरती आपण अजून काही डिटेल प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचाराच. पण आता इन शॉर्ट बोलायचं झालं तर पोर्टफोलिओमध्ये काय काय गोष्टी यायला पाहिजे. पहिलं म्हणजे तुमचं रेझ्युमे, इंट्रोडक्शन ऑफ युअर सेल्फ असतं ते. त्याच्यामध्ये तुम्ही काय काय स्किल्स डेव्हलप केले आहेत, तुम्हाला कुठले कुठले सॉफ्टवेअर्स येतात, कुठले कुठले लँग्वेजेस येतात, जर तुम्हाला काही अवॉर्ड्स मिळाले असतील तर ते. त्याच्यानंतर तुमची बेसिक इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी विथ युअर फोटोग्राफ हे येतं. वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स तुमचे असले पाहिजेत, म्हणजेच कमर्शियल प्रोजेक्ट्स, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स, काही बिग स्केल प्रोजेक्ट्स केले असतील, जसं की रिसॉर्ट केलं असेल किंवा कुठली बँक, क्लिनिक, ह्या सगळ्या गोष्टी त्या पोर्टफोलिओमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आणि पोर्टफोलिओ मेकिंगचा एक वेगळा कोर्स मी बनवलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2D ड्रॉइंग्स, 3D डिझाईन्स आणि रेझ्युमे, मूड बोर्ड्स या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे शिकायला मिळतात. आणि आपण एक दोघं मिळून पोर्टफोलिओ बनवतो. अगेन इट इज अ 1-to-1 क्लास ओनली. असा पोर्टफोलिओ जर तुम्ही बनवला तर नक्की तुम्हाला हाय पेइंग जॉब मिळेल. प्रत्येक फर्मला काय हवंय हे आपण सांगू नाही शकत. जर समोरच्याकडे कमर्शियल प्रोजेक्ट जास्त असतील तो कमर्शियल प्रोजेक्ट्सवर जास्त फोकस करेल. समोरच्या फर्ममध्ये रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जास्त असतील तर तो रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स बघेल. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये पण व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट्स यायला पाहिजे, तसंच कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये पण व्हरायटी ऑफ प्रोजेक्ट अपेक्षित आहे. हाऊ डिड यू स्टार्ट युअर ओन इंटेरियर डिझायनिंग बिझनेस. मी जेव्हा जॉब करायचे तेव्हापासूनच मी ठरवलेलं की मला एक बिझनेस वुमेन बनायचं आहे, मला जॉब नाही करायचा आहे. कारण मला 10 ते 7 जॉबमध्ये बसणं आवडायचं नाही म्हणून. पण प्रत्येकाची आवड असते.
मला तसं होतं. मी काय केलं की मी वेगळ्या वेगळ्या फर्म्सला, वेगळ्या वेगळ्या लोकांना, वेगळ्या वेगळ्या डिझायनर्स, फ्रेंड्स सगळ्यांना मी सांगायला सुरू केलं की मी एक फ्रीलान्सिंग फर्म सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी मी देते. मग हळूहळू मी क्लायंट्सला पण अप्रोच करायला लागले, एक्झिक्युशनचे प्रोजेक्ट्स पण घ्यायला लागले. असं हळूहळू करत तुम्ही एक फर्म सुरू करू शकता. पण ऑफकोर्स तुमच्याकडे तेवढा फायनान्स आहे का, म्हणजे फर्म सुरू करण्याच्या आधी फायनान्शियल प्लॅनिंग, टीम आहे का, म्हणजे जसं की फॉल सिलिंग, इलेक्ट्रिकल. त्याच्यानंतर तुम्हाला मटेरियल नॉलेज आहे का, तुम्हाला 3D 2D ड्रॉइंग्स जे आपल्याला येतातच पण कॉन्ट्रॅक्टर्सला इझिली समजतील असे ड्रॉइंग्स तुम्हाला बनवता येत आहेत का, क्लायंट हँडलिंग तुम्हाला जमतंय का. तर हा जो सगळ्या छोट्या छोट्या तुम्हाला कोटेशन्स व्यवस्थित बनवता येत आहेत का, क्लायंटला किती डिस्काउंट देऊ शकतो हेही तुम्हाला माहिती पाहिजे. जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वेल प्रिपेअर्ड असतील आणि फायनान्शियल प्लॅनिंग थोडं असेल तर तुम्ही इंटेरियर डिझायनिंगची फर्म नक्कीच चालू करू शकता. हाऊ टू डील विथ क्लायंट्स हू रिक्वेस्ट मल्टिपल चेंजेस इन द सेम प्राइस. बरेच क्लायंट्स असे आहेत. पण क्लायंट साईडने जर बघायला गेलं तर ऑफकोर्स त्यांना असं वाटू शकतं की नाही हे आवडते, ते नाही आवडते. तर सगळ्यात पहिलं क्लायंट्सला सांगायचं आहे की त्यांनी परफेक्ट डिझायनर चॉईस करा. त्याचे पूर्ण डिझाईन्स बघून तुम्हाला त्यांचं डिझाईन आणि हे सगळ्या गोष्टी आवडतायत का, तरच तो डिझायनर तुम्ही हायर करा. कारण त्याची डिझाईन लँग्वेज तशीच असणार आहे जसे त्याचे प्रोजेक्ट्स आहेत. त्यामुळे तुम्हाला जर त्याचा डिझायनिंग सेन्स आवडला तर तुम्ही त्याला चूज करा. आणि त्याच्यानंतर आहे की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बनवा. कॉन्ट्रॅक्टमध्ये डिटेल गोष्टी लिहा की तुम्ही किती चेंजेस देता, तुम्ही काय काय देणार आहात ह्या प्रोजेक्टमध्ये, त्याची कॉस्ट काय आहे. आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करून घ्यायचं. क्लायंटशी बोलताना खूप प्रेमाने बोला. कारण 3D व्हिज्युअलायझेशन मध्ये आपण 2 चेंजेस एक्स्ट्रा देतो. तर कारण क्लायंटला पण माहिती नसतं की त्याचं फर्स्ट शॉट जे त्यांनी रेफरन्सेस पाठवलेत किंवा जे आपण रेफरन्स इमेजेस फायनल केलेत ते त्याला आवडेलच का 3D मध्ये. कारण रेफरन्सेस जे असतात ते बऱ्याचदा कुठल्या तरी मोठ्या स्पेसचे किंवा त्यांच्या स्पेसच्या अकॉर्डिंग नसतात. जेव्हा आपण ते रेफरन्स इमेजेस त्यांच्या साईट कंडिशन्सनुसार जेव्हा आपण बसवायला जातो तेव्हा बऱ्याचदा हा प्रॉब्लेम होतो की त्यांना ते डिझाईन आवडत नाही. तर त्याच्यात आपल्याला ऍज अ इंटेरियर डिझायनर थोडेफार चेंजेस करून ते डिझाईन नीट बसवायला लागतं जे त्यांच्या घराला चांगलं दिसेल. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ सगळ्यात जास्त शेअर करा ज्यांना ज्यांना ह्या व्हिडिओची गरज आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी असेच इंटेरियर डिझायनिंग, ट्रॅव्हल व्लॉग्स, डे टू डे व्लॉग्स अशी फन मस्ती ह्या चॅनलवरती करणार आहे. तुम्ही पण हे व्हिडिओज एन्जॉय करा. Thank you.